हक्काचं नगदी पीक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देतात। त्यासोबतच शेतामध्ये आंतरपिकं घेतली तर शेतकऱ्यांना जादा उत्पन्न हमखास मिळू शकतं हे दाखवून दिलंय करवीर तालुक्यातील कुडुत्री इथल्या मयूर पाटील या शेतकऱ्यानं। केवळ 30 गुंठे ऊसाच्या शेतीत आंतरपिकं घेऊन मयूर पाटील यांनी 1 लाख रुपये मिळवले आहेत। करवीर तालुक्यातील कुडुत्री इथल्या मयूर मारुती पाटील या शेतकऱ्यानं आपल्या कुंभी नदी काठच्या 30 गुंठे शेतीमध्ये ऊस लावण केली आहे। ऊस लागणीपूर्वी शेतीची मशागत करून 3 फूट अंतरावर सरी काढली। तसंच कोबीची 15,000 रोपांची लागवड केली। त्याचप्रमाणे कांदा रोपं सुद्धा काही सरींच्या मध्ये लावली तर सरीत ऊस लागवड केली। अवघ्या 2.5 महिन्यात कोबी पीक कोथिंबीर काढणीला आली आहेत। या सर्व पिकातून खर्च वजा जाता 30 गुंठ्यात 1 लाख रुपयांचं निव्वळ उत्पादन मिळाल्याचं मयूर पाटील यांनी सांगितलं। गुंठ्यात आम्ही कोबी केलेला आहे। 15,000 रोपं आम्ही लावलेली आहेत त्या ह्याच्यात आणि थोडं घरगुती माळव म्हणून कांदा, मेथीची भाजी आणि कोथिंबीर लावलेली होती। त्या ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात आम्ही सक्सेस झालेलो आहे। कांद्यात पण झालो आहे, मेथीच्या ह्याच्यात पण झालो आहे आणि तुमचं आंतरपीक म्हणून आपण कोबी केलेला होता। मेन म्हणजे आपली लावण ऊस होती त्या ह्याच्यातला हे केलेलं त्या ह्याच्यात आणि कोबीचं आपल्याला बऱ्यापैकी 1 लाख उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे। ऊस शेतीत आंतरपिकाचं योग्य नियोजन केल्यास ऊस शेतीतून भरघोस उत्पन्न मिळत असून घरी भाजीपाला मुबलक मिळत राहतो। महागडी खतं, मजूर यांचा खर्च मिळतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत ऊस पिकात आंतरपीक घेण्याचं आवाहन मयूर पाटील यांनी केलंय।